महिला आयोगाच्या सदस्य चित्रा वाघ सध्या आपल्या सोबत आहेत। चित्राजी, आज तुम्ही संपूर्ण दादर स्टेशनची पाहणी केलेली आहे, तुम्ही अनेक महिला प्रवाशांशी बोलला, काय लक्षात आलं? आता दादर स्टेशनची पाहणी करून मी विरारकडे निघालेली आहे। महिला प्रवाशांशी बोलताना महिलांची सुरक्षा हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न। त्यासाठी रेल्वे पोलिसांनी निर्भया हेल्पलाईन सुद्धा चालू केली 8 मार्चला, परंतु दुर्दैवाने त्याचा प्रचार आणि प्रसार जसा व्हावा तसा झालेला नाहीये। आतापर्यंत जितक्या महिला प्रवाशांशी, महिला असतील, मुली असतील, यांच्याशी बोलले असता अशा पद्धतीची हेल्पलाईन आहे याची त्यांना कल्पना नाही। शौचालयाची देखील पाहणी केलेली आहे। मुंबईतले जर रेल्वे स्टेशन्स पाहिले तर सगळ्याच रेल्वे प्लॅटफॉर्मवरच्या शौचालयाची हीच परिस्थिती आहे। महिला आयोगाकडून काय पाऊल उचललं जाईल? शौचालयाचा प्रश्न हा गंभीरच आहे, मग तो रेल्वे स्टेशनवरचा असू दे किंवा बाहेरचा असू दे। हायवेवरती तर दीपाली एकही शौचालय नाही। म्हणजे जर तुम्ही ईस्टर्नने जा, तुम्ही वेस्टर्न एक्सप्रेसने जा, कुठेही तुम्ही जाल, हायवेवरती एकही शौचालय नाही आणि प्रचंड कुचंबना होते महिलांची। तुमचे पोलीस हे FOB जिथे आहेत त्या ठिकाणी हजर पाहिजेत, दिसले पाहिजेत। जर मला कंप्लेंट करायची असेल तर मी पोलिसांना शोधण्यामध्ये माझ्याकडे तितका वेळ नाहीये। जर ते समोर असतील तर लगेच मला त्यांना सांगता येईल। या संदर्भातल्या सूचना आम्ही पोलिसांना देणार आहोत आणि या संदर्भामध्ये आम्ही कमिशनर आहेत त्यांच्याशी बोलणार आहे। चित्राजी, तुम्ही महिला आयोगाकडून सध्या ही सगळी पाहणी करत आहात, आयोगाला अध्यक्ष नाहीये तुम्हाला माहिती आहे, तर तुमची अध्यक्षाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे किंवा अध्यक्ष कधी मिळणार महिला आयोगाला, काय सांगा? नाही, असं काही नाहीये। अध्यक्षाच्या दिशेने वाटचाल किंवा नाही असं काहीही नाहीये। महिला आयोगाची अध्यक्ष असू दे किंवा महिला आयोगाची सदस्य असू दे, काही असलं तरी आमची नियुक्ती ज्याच्यासाठी झाली आहे त्या कर्तव्यांचा आम्ही विसर पडू देत नाही। मधल्या काळामध्ये काही कारणास्तव आमचे जे कामकाज होतं ते बंद झालं होतं हे आपल्यालाही माहिती आहे, परंतु गेल्या 2 आठवड्यापूर्वीच सरकारने नवीन एक अधिसूचना जारी केलेली आहे आणि त्यानुसार आज आम्ही 5 मेंबर्स वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारसह दीपाली जगताप, पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।